स्टुडंट. सो प्रिव्हियस क्लासमध्ये आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स हा पॉईंट आपण डिस्कस केला होता आणि या पॉईंटवरून मी तुम्हाला जे काही अल्जेब्रा म्हणू शकता तुम्ही, अल्जेब्रा ऑफ सेट्स, याच्यावरून मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं प्रोबॅबिलिटीचे फॉर्म्युले. अल्जेब्रा ऑफ सेटचे फॉर्म्युले अगोदर हे सांगितले होते, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि याच्यावरूनच प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला डेव्हलप झालेला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्युच्युअली एक्सक्लुझिव्हची डेफिनेशन सांगितल्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला क्लिअर झाली की म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे ज्यांच्या इव्हेंट्समध्ये एकही सॅम्पल पॉईंट कॉमन येत नाही. सॅम्पल पॉईंट कॉमन येत नाही म्हणजेच जो ए अँड बी या दोन्हीही सेटमध्ये काहीच कॉमन नाहीये, म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी किती असणार? 0. म्हणून ज्या वेळेस ए अँड बी हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील त्यावेळेस मी म्हणू शकतो पी ऑफ ए प्लस जस्ट पी ऑफ बी हा पुढचा 0 होतो, तर लिहिण्याची गरज. हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं. ठीक आहे, आज आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातोय, दॅट इज इंडिपेंडंट इव्हेंट्स. तर हा पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि मी सांगितलं होतं मागच्या क्लासमध्ये. इथून आणखीन काय सांगितलं होतं, हा पण एक फॉर्म्युला घेतला होता मागच्या क्लासमध्ये, पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1. याच्यावरून मग एखाद्या इव्हेंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी माहिती आहे, त्याच्या कॉम्प्लिमेंटची समजा प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचे तर मी काय करणार, 1 मधून त्या ए इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्ट करणार. कॉम्प्लिमेंट कशाला म्हणतात सगळं मागच्या क्लासमध्ये डिटेलमध्ये सांगितलं होतं मी. ठीक आहे, त्यामुळे आज याला मी एक्सप्लेन करणार नाही. आज मी फक्त याचा यूज कुठं आहे सांगेन. आता जसं मागच्या क्लासमध्ये पण सांगितलं होतं, जिथं जिथं ॲटलिस्ट येईल, ॲटलिस्ट वर्ड ॲटलिस्ट आला की त्या ठिकाणी काय करणार, त्या ठिकाणी तुम्ही या मेथडने पण आन्सर काढू शकता आणि या मेथडने पण आन्सर काढू शकता. ॲटलिस्ट म्हणजेच ॲटलिस्टचा मिनिंग काय असतो, आयदर दिस ऑर दिस, आयदर ए ऑर बी. ॲटलिस्ट वन इव्हेंट दॅट मीन्स आयदर इव्हेंट ए ऑर इव्हेंट बी. मग ज्या ठिकाणी ॲटलिस्ट वर्ड येतो मिनिंग असतो आयदर ऑर. आणि जिथं आयदर ऑर, जिथं ऑर आला तिथं काय असतो, युनियन. तिथं काय असतो, ऑर आला तिथं काय असतो, युनियन. जिथं अँड आला तिथं काय असतो, इंटरसेक्शन. हे पण मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं. तर मग ॲटलिस्ट वनचा क्वेश्चन विचारला तर तुम्ही या फॉर्म्युल्यावरून क्वेश्चन आन्सर काढू शकता. ॲटलिस्ट परत जिथं जिथं ऑर येतो तिथं तिथं तुम्ही हा फॉर्म्युला वापरून आन्सर काढू शकता. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की एक डायस थ्रो केला. डायस थ्रो केल्याच्या नंतर जो इव्हेंट आहे ज्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची तो आयदर गेटिंग 2 और 3, एक तर 2 भेटेल किंवा 3 भेटेल, याची प्रोबॅबिलिटी काढा म्हटलं की तुम्ही या फॉर्म्युल्यावरून पण काढू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली पण काढू शकता. डायरेक्ट किती येणार, 2/6 म्हणजेच 1/3. डायरेक्ट किती येणार, 2/6. कारण की 2 भेटण्याचे सॅम्पल पॉईंट 1, 3 भेटण्याचा सॅम्पल पॉईंट 1, तर 2/6 आणि 2/6चा सिम्पलेस्ट फॉर्म 1/3. आता हे आपण डायरेक्ट आन्सर काढलं, बट हेच आन्सर आपण या मेथडने पण काढू शकतो आणि ही मेथड आता आपल्याला या मेथडचा यूज करून क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत शाहू स्क्रीनिंगमध्ये. या मेथडचा यूज करून याचा यूज होत नसेल याचा यूज होतो, कोणाचा ना कोणाचा यूज होतो. मी 100% क्वेश्चन इथून विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे 2 गोष्टी लक्षात आल्यानंतर मग तुम्हाला मी मागच्या वर्षी झालेला क्वेश्चन घेईन आणि मग कळेल तुम्हाला की हा याचा यूज कुठे आहे. त्यामुळे याला लक्ष द्या व्यवस्थित या सगळ्या फॉर्म्युलाजला. ॲटलिस्ट जिथं आला तिथं आपण काय करतो, एकतर हा फॉर्म्युला वापरतो आणि आन्सर काढतो, किंवा दुसरी मेथड मी जी सांगितली होती, ॲटलिस्टच्या जस्ट अपोजिट काय असतंय, नायदर दिस नॉर दिस. ठीक आहे, नायदर ए नॉर बी. तर याची प्रोबॅबिलिटी कशी काढायची मग, ॲटलिस्टची प्रोबॅबिलिटी. तर ॲटलिस्टची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी ॲटलिस्टची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी मी सांगितलं होतं की 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नन, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नन. लक्षात सगळ्या गोष्टी विसरला तर येत नाही एक दिवसामध्ये. सो ॲटलिस्ट तुम्हाला म्हटलं असेल की आयदर हॅपनिंग ऑफ इव्हेंट ए ऑर हॅपनिंग ऑफ इव्हेंट बी, याची प्रोबॅबिलिटी जर काढायची असेल तर तुम्ही काय काढणार, अगोदर नायदर हॅपनिंग इव्हेंट ए नॉर बी ही प्रोबॅबिलिटी काढून घेणार आणि त्याला 1 मधून काय करणार, मायनस जी येणारी प्रोबॅबिलिटी ती येणार आयदर हॅपनिंग इव्हेंट ए ऑर हॅपनिंग इव्हेंट. कळते की नाही कळतंय? हे आपण सगळं मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलं इथपर्यंत. आज जाऊयात इंडिपेंडंट इव्हेंट्सकडे. आता थोडक्यात इंडिपेंडंट इव्हेंट म्हणजे आपण इन शॉर्ट मला असं म्हणायचंय की मागच्या क्लासमध्ये आपण टोटल ऑरची स्टडी केली. आज इंडिपेंडंट इव्हेंटमधून आज आपण अँडची स्टडी करणार आहोत, अँडची. ठीक आहे, इंटरसेक्शन आला तर कसं आहे, काय असतं, याची स्टडी करणार आहोत. चला
फॉर टू इव्हेंट्स. इंडिपेंडंट इव्हेंट्स कशाला म्हणतात बघा. इंडिपेंडंट इव्हेंट्स कशाला म्हणतात, तर नावामध्ये दिलेलं आहे इंडिपेंडंट, ते एकमेकावरती डिपेंडंट असणार नाहीत. ठीक आहे. आता हा पार्ट कुठून आला, तर 11th गेलात की तुम्हाला लगेचच इंडिपेंडंट इव्हेंट कम्प्लिटली म्हणजे याचं रिव्हिजन घेतात ते तुम्हाला. म्हणजे हे ऑलरेडी 10th क्लासपर्यंत फक्त इंडिपेंडंट इव्हेंटवरतीच क्वेश्चन विचारतात. तुम्हाला सुद्धा इंडिपेंडंट वरतीच क्वेश्चन येणार 100%. डिपेंडंटचा तुम्हाला इंट्रोडक्शन सुद्धा नाहीये. ते 11th क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल डिपेंडंट इव्हेंट कशाला म्हणतात. जस्ट मी एक एक्झाम्पल देऊन सांगेन की इंडिपेंडंट आणि डिपेंडंट मध्ये काय फरक असतो. पॅक ऑफ डेक आहे, ठीक आहे, पॅक ऑफ कार्ड्स 52 कार्ड्स. ठीक आहे. सो 52 कार्ड्स मध्ये आपल्याला एक एक्झाम्पल असं सांगता येईल की हे 52 कार्ड्स आणि याच्यामधले मला रॅन्डमली वन बाय वन 2 कार्ड मला काढून घ्यायचे. ठीक आहे. रॅन्डमली मला 2 कार्ड करायचे, याच्यामधून काढायचे, एकानंतर एक काढायचे, एकदाच नाही, एकानंतर एक. तर आता एकानंतर एक कार्ड काढताना 2 कंडिशन्स या ठिकाणी ऑटोमॅटिक क्रिएट झाल्या. कोणत्या, की रिप्लेसमेंटची कंडिशन और विदाउट रिप्लेसमेंटची कंडिशन. कळालं की नाही कळालं. रिप्लेसमेंट और विदाउट रिप्लेसमेंट याचा मिनिंग काय. कार्ड काढला, पहिला कार्ड मी ड्रॉ केला, एकानंतर एक काढायचे ना. सुरुवातीला त्या डेक मधून मी तो पॅक ऑफ डेक मधून मी एक कार्ड ड्रॉ केला. एक कार्ड ड्रॉ केल्यानंतर मी परत तो कार्ड वापस पुट करणार आणि मग प्रोबॅबिलिटी काढणार का तो बाहेर काढला तो बाहेरच, मध्ये मी टाकणार नाही. दॅट इज द, मी मध्ये टाकणार नाही म्हणजे काय झालं ते विदाउट रिप्लेसमेंट. कळतंय का. मी एक कार्ड ड्रॉ केला, आपण आतापर्यंत सगळं काय बघत होतो, रिप्लेसमेंट. ठीक आहे. एकदा बॅग मध्ये बॉल्स आहेत, 5 बॉल्स आहेत, 3 रेड आहेत, 2 ग्रीन आहेत. एकदा हात टाकला, बॉल आला ग्रीन, झालं प्रोबॅबिलिटी. पुन्हा मग आपण दुसरी प्रोबॅबिलिटी काढताना काय करतो, त्या बॉलला ऑटोमॅटिकली आपण जेवढे पण क्वेश्चन्स पाहिले त्याच्यामध्ये ऑब्वियस आहे की तुम्ही तो बॉल वापस टाकलाय, कारण की जिथे कसले इव्हेंट्स होते, इंडिपेंडंट इव्हेंट होते. बट ज्यावेळेस अशी केस येते की तुम्ही बॉल 1 बाय 1 काढतायत, त्यावेळेस 2 केसेस क्रिएट होतात, एक रिप्लेसमेंट और विदाउट रिप्लेसमेंट. मग ज्यावेळेस रिप्लेसमेंट असते त्यावेळेस इंडिपेंडंट इव्हेंट असतात. कसं काय इंडिपेंडंट असतात, समजा मी एक कार्ड काढला, ठीक आहे, एक कार्ड काढला मी या ठिकाणी, कुठला तरी एक कार्ड काढला, समजा मी एक कार्ड ड्रॉ केला, त्याची काहीतरी प्रोबॅबिलिटी, समजा मी सुरुवातीला कार्ड ड्रॉ केला, फेस कार्ड येण्याची प्रोबॅबिलिटी सांगा. फेस कार्ड किती असतात, 12. 52 पैकी 12 नाही कळालं. फेस कार्ड 12, 4 3 जा 4 13, 3/13 ही कशाची आली, प्रोबॅबिलिटी फेस कार्डची पहिल्यामध्ये. ठीक आहे. आणि मी आता रिप्लेसमेंटने चाललोय, रिप्लेसमेंटनी. तर मग आता दुसरी प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस काढणार आहे मी, तर हा एक कार्ड मी बाहेर काढला तर बाहेरच गेला तो कार्ड, म्हणजे मी रिप्लेस नाही केला, तर दुसरी प्रोबॅबिलिटी काय येणार, 51. म्हणजेच पहिल्यावरती ही प्रोबॅबिलिटी दुसरी काय करायली, दुसरा इव्हेंट कोणावरती डिपेंड करायला आहे, फर्स्ट वरती, कारण की आउटकम्स कमी झाले 51. दॅट इज कॉल्ड ॲज डिपेंडंट इव्हेंट्स. म्हणजेच पहिल्याच्या इव्हेंटमुळे, स्टार्टिंगच्या फर्स्ट इव्हेंटमुळे जर सेकंड इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीला काही डिस्टर्बन्सेस होत असतील, त्याला म्हणणार डिपेंडंट इव्हेंट. त्याला काय म्हणणार, डिपेंडंट. डिस्टर्ब होऊ लागले, हा बाहेर काढला त्यामुळे याची प्रोबॅबिलिटी डिस्टर्ब झाली. हा जर मध्ये रिप्लेस केला असता तर याची प्रोबॅबिलिटी डिस्टर्ब झाली नसती, 52 आउट ऑफ झाली असती. दॅट इज कॉल्ड ॲज इंडिपेंडंट. जर रिप्लेसमेंट असेल तर इंडिपेंडंट आणि विदाउट रिप्लेसमेंट असेल तर डिपेंडंट. कळालं की नाही कळालं. जस्ट एक्झाम्पल दिलं दोघांचं. आता प्रत्येक वेळेस असं चेक करत बसण्याची गरज नाही तुम्हाला क्वेश्चन इंडिपेंडंटचेच येणार आहेत, आणि इंडिपेंडंट जर आले इव्हेंट्स तर त्या ठिकाणी काय असणार आहे बघा. आता फॉर टू इव्हेंट्स ए अँड बी, the events for two events A and B are independent if and only if probability of A intersection B is equal to probability of A into probability of B. if and only if म्हणजे असं असेल, जर प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड बी ची प्रोबॅबिलिटी ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी याच्या इक्वल मध्ये असेल तर 100% ए आणि बी काय असणार, इंडिपेंडंट. आणि जर ए आणि बी इंडिपेंडंट आहेत म्हटलं तर 100% त्या ठिकाणी मला हा फॉर्म्युला वापरता येतो. म्हणजे आपल्याला कळालं की हे 2 इव्हेंट्स इंडिपेंडंट आहेत, तिथं मी त्या दोघांच्या पण साठी हा फॉर्म्युला वापरू शकतो, अँड साठी. कळालं की नाही कळालं. ऑर साठी काही आपल्याला रिस्ट्रिक्शन नव्हतं, ऑरचा फॉर्म्युला आपण ऑर आला की वापरून टाकणार.
बट अँडचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी नाही वापरता येत. हा फॉर्म्युला फक्त आणि फक्त इंडिपेंडंट इव्हेंटसाठी वापरता येतो. फॉर एक्झाम्पल देईन, काळजी करू नका. फॉर एक्झाम्पल 2 कॉईन टॉस केले मी, ठीक आहे, एकदम सोपं एक्झाम्पल देतो समजण्यासाठी. 2 कॉईन टॉस केले. 2 कॉईन टॉस केल्यानंतर त्या दोन्हीही कॉईनवरती हेड येणार याची प्रोबॅबिलिटी सांगा. पहिल्यावरती पण हेड अँड दुसऱ्यावरती पण हेड येणार याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/4 माहिती आहे तुम्हाला की तुमच्या सॅम्पल स्पेसनी. आता मी पण तुम्हाला दाखवतो की हे 1/4च येणार आहे फॉर्म्युल्यावरून. कसं काय येणार आहे दाखवेन. कारण की पहिला कॉईन टॉस केला, दुसरा कॉईन टॉस केला, या दोघांमध्ये काही रिलेशन नाही आहे. दोन्ही एकमेकांपासून काय इंडिपेंडंट आहेत. पहिल्याच्या पहिला इव्हेंट मी टॉस केला, पहिला कॉईन टॉस केला, या तिथून जी प्रोबॅबिलिटी आली तीच प्रोबॅबिलिटी त्या पहिल्या प्रोबॅबिलिटीमुळे दुसऱ्या प्रोबॅबिलिटीला काही डिस्टर्बन्सेस होत नाहीत. म्हणून हे कसले इव्हेंट्स आहेत? इंडिपेंडंट इव्हेंट आहेत. आणि इंडिपेंडंट इव्हेंट आहेत तर हा फॉर्म्युला त्या ठिकाणी 100% सॅटिस्फाय होणार, कारण की मी इफ अँड ओनली इफ म्हणलंय. तर हे दोन्ही साईडनी क्लिअर आहे. हा फॉर्म्युला सॅटिस्फाय होतोय म्हणजे ए आणि बी इंडिपेंडंट असणार, आणि ए आणि बी इंडिपेंडंट आहेत तर हा फॉर्म्युला 100% त्या ठिकाणी सॅटिस्फाय होणार. बघा फॉर एक्झाम्पल प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड बी. तर ए इव्हेंट घेतला मी कशाचा? इव्हेंट ए घेतला गेटिंग अँड हेड. बी इव्हेंट पण घेतला गेटिंग अँड हेड. दोन्ही पण इव्हेंट हेड. आता मला पहिल्या कॉईनवरती पण हेड पाहिजे आणि दुसऱ्यावरती पण हेड पाहिजे. अँड आलाय मध्ये. अँड आलाय म्हणजेच मी या दोघांच्या मध्ये काय घेणार? इंटरसेक्शन. अँड म्हटल्यानंतर इंटरसेक्शन म्हणजेच मला प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड बी काढायचे. मला दोन्ही कॉईनवरती हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काढायचे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हा आपला फॉर्म्युला जो मी आता लिहिला. तर सांगा आता पहिल्याची प्रोबॅबिलिटी काय येते? फक्त या एका इव्हेंटमध्ये बघा, एक इव्हेंट झाला, हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी सांगा. 1/2 इंटू दुसरा कॉईन टॉस केला, हेड येण्याची प्रोबॅबिलिटी 1/2 किती आलं? 1/4. म्हणजेच आपलं सॅम्पल स्पेसने आपण बघितलं 1/4च येत होतं. आपली जी सॅम्पल स्पेसची मेथड आहे त्या मेथडने पण 1/4 येत होतं. इथून पण 1/4 येऊ लागलंय. काय अडचण आहे का? मग इथून आपल्याला क्लिअर झालं की हे दोन इव्हेंट जे आहेत, 2 कॉईन टॉस करण्याचे जे इव्हेंट्स आहेत ते एकदम एकमेकांपासून इंडिपेंडंट आहेत. दोघांचं एकमेकांशी काही रिलेशन नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी हा फॉर्म्युला मी वापरू शकतो. ठीक आहे. तर हे जर तुम्हाला अगोदर लक्षात आलं की 2 इव्हेंट इंडिपेंडंट आहेत तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायला फ्रीडम आहे. क्लिअर आहे का? फक्त पहिल्या फर्स्ट इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीला फर्स्ट इव्हेंट हॅपन झाल्यामुळं दुसऱ्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीला काही डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. ठीक आहे. क्लिअर आहे ना? चलो, हे झालं एक्झाम्पल. असंच 2 साठी 3 साठी असं किती साठी पण वाढवता येते बरं का. समजा इथं 3 इव्हेंट्स आहेत. पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी इंटू पी ऑफ सी. क्लिअर आहे? क्लिअर आहे की नाही क्लिअर आहे? हा, याचं 3 कॉईन टॉस कर, संपलं. 3 कॉईन टॉस कर, तिन्हीवरती हेड भेटायला पाहिजे. आपण हा फॉर्म्युला केव्हा वापरणार? मला पहिल्या इव्हेंटमध्ये काय पाहिजे, दुसऱ्या इव्हेंटमध्ये काय, तिन्हीमध्ये पाहिजे असेल. पहिल्यामध्ये पण पाहिजे अँड, दुसऱ्यामध्ये हेच पाहिजे अँड, तिसऱ्यामध्ये हेच पाहिजे. तिन्हीची कंडिशन फिक्स आहे. पहिलं जर मी म्हटलं की मला तिन्ही कॉईन्सवरती हेड पाहिजे, याचा मिनिंग काय झाला? फर्स्ट कॉईन टॉस केल्यानंतर पहिला इव्हेंट पण हेडच पाहिजे, दुसरा इव्हेंट पण हेडच पाहिजे, तिसरा इव्हेंट पण हेडच पाहिजे. तिन्हीवरती हेड 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 आला, याची प्रोबॅबिलिटी काढा. तिन्हीवरती हेड 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 येण्याची तुम्ही सांगू शकता. एच फक्त एकदा येतो. आणि आउटकम्स किती आलेत? 3 कॉईन टॉस केला 8, म्हणजे प्रोबॅबिलिटी किती येणार? 1/8. हे झाले तुमचे सॅम्पल स्पेस मेथड. इथून तेच येत आहे 1/2 1/2 1/2 मल्टिप्लाय केलं काय आलं? 1/8. क्लिअर आहे का? हा, जसं की आता प्रोबॅबिलिटी ऑफ, तुम्हाला जर असं म्हटलं प्रोबॅबिलिटी ऑफ पहिल्या इव्हेंट आहे, पहिल्यामध्ये मला एच भेटायला पाहिजे, दुसऱ्यामध्ये मला टी भेटायला पाहिजे, तिसऱ्यामध्ये पण टी भेटायला पाहिजे. ठीक आहे. मला एच टी टी टीची प्रोबॅबिलिटी काढायची, एच टी टीची प्रोबॅबिलिटी काढायची. काय येणार आहे? 1/8च येणार आहे, कारण की हा सॅम्पल पॉईंट एकच वेळेस आहे ना आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये. 1/8 येणार आहे. इथून पण 1/8च येणार आहे. चला नेक्स्ट वन. हा झाला अँडचा कॉन्सेप्ट. नेक्स्ट बघूयात पुढे आता.
टू हेड्स, 3 कॉइन टॉस केले आणि ॲटलिस्ट टू हेड्स. तर ही जी हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा त्याच वेळेस वापरणार मी ज्या वेळेस आपल्याला अँड मध्ये विचारले. 2 हेड अँड पुढचा मग आपल्याला कन्फर्म माहिती नाहीये, मग आयदर हेड असू शकतो किंवा टेल असू शकतो. मग पहिला हेड, दुसरा पण हेड, तिसरा हेड, ही एक पॉसिबिलिटी. अँड पहिला हेड, दुसरा हेड आणि तिसरा टेल. आता तिनं क्वेश्चन काय विचारली तेच सांगायला तुम्हाला, याचे केसेस लय पडतात. आता तिनं क्वेश्चन काय विचारते की 2 हेड आणि तिसरा मग ऍटलिस्ट 2 हेड यायला पाहिजे. ऍटलिस्ट 2 हेड, ऍटलिस्ट 2 हेड म्हटल्यानंतर काय करता येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 हेड. कमीत कमी 2 हेड्स यायला पाहिजेत. मग मी आता काय करणार, या ठिकाणी एकतर तुम्ही ऑरचा फॉर्म्युला 3 मध्ये जातो, ऑर वापरू शकत नाहीत. मग मी काय करणार, ऍटलिस्टच्या अपोजिट कोणतं असतं, नो. सो नो हेड ऑकर. ऍटलिस्ट 2 हेडच्या अपोजिट काय असणार, नो 2 हेड, सॉरी हा नो 2 हेड्स, ऍटलिस्ट 2च्या अपोजिट. मग मी नो 2 हेडची प्रोबॅबिलिटी काढणार, नो 2 हेडची प्रोबॅबिलिटी काढणार आणि त्याला 1 मधून सबट्रॅक्ट करणार. मग दोन्ही पण हेड यायला नाही पाहिजेत, तिसरं काही का असणार पण 2 हेड यायला नाही पाहिजेत. फर्स्ट वरती पण हेड नाही आला पाहिजे, सेकंड वरती पण हेड नाही आला पाहिजे. तर हेड नाही येणार तर काय येणार, त्या ठिकाणी टेल येणार. 1/2 इंटू 1/2. आणि तिसरा आपल्याला माहितीच नाही, तिसरा हेड पण असू शकतो, टेल पण असू शकतो. त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, मग हेड येईल किंवा टेल येईल काही फरक पडत नाही. दॅट इज 1. क्लिअर. 1 आलं कसं कळालं का, जर तुम्हाला म्हटलं एक कॉइन टॉस केला अँड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ आयदर गेटिंग हेड ऑर टेल, प्रोबॅबिलिटी इज 1. हेड किंवा टेल दोनच येणार आहेत, दुसरं काही नाही आहे त्या ठिकाणी. मग त्याची प्रोबॅबिलिटी 1, 1/4 येणार याची प्रोबॅबिलिटी. मग की या ठिकाणी हेड येण्याची प्रोबॅबिलिटी 1/2, बट आपल्याला हेड नाही आणायचे त्याची पण प्रोबॅबिलिटी 1/2. आपल्याला दुसरा पण हेड नको आहे, हेड नकोची पण प्रोबॅबिलिटी 1/2 आणि हेड पाहिजे असलं तरी पण 1/2. मग हे झाले 1/4, ही झाली प्रोबॅबिलिटी कशाची, नो हेडची. याला करणार मी 1 मधून सबट्रॅक्ट 3/4. तर आता बघून घेऊयात हे करेक्ट आहे का आपल्या सॅम्पल स्पेसच्या मेथडनी. ऍटलिस्ट 2 हेड्स, तर सॅम्पल स्पेसमध्ये बघा कमीत कमी 2 हेड असणारे किती आउटकम्स आहेत, किती आउटकम्स आहेत, कमीत कमी 2 हेड असणार. एच 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 तर मी काउंट करणार 3 हेड्स ऍटलिस्ट मध्ये, जास्तीत जास्त 3 हेड्स आले पण तरी पण चालतील. एच एच टी, एच टी एच, टी एच एच, बाकी बस एवढेच आहेत, एवढेच आहेत का, एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, ऍटलिस्ट 2 हेड्स, ऍटलिस्ट 2 हेड्स. 1 2 3 हेड येण्याची पॉसिबिलिटी 1, याची परत नो हेडची 1, याची 1 आणि याची पण 2. या ठिकाणी यूज होणार नाही तो. ऍटलिस्ट 2 हेड्स, कमीत कमी 2 हेड असले पाहिजेत, ऍटलिस्ट 2 हेड्स. सो इथं 2 हेड्स आहेत, इथं पण 2 हेड्स आहेत, इथं पण 2 हेड्स आहेत. दुसरं नाही आहे ना, 4च आहेत ना. म्हणजे किती येऊ लागले, 1/2 येऊ लागले का आणखीन कोण आहे, तो राहिलेला नाहीये. आपली इथून 3/4 येऊ लागली होती, इथून कसं काय डिस्टर्ब होऊ लागले मग. ए अँड बी, दिस अँड दिस अँड दिस. अरे हा ना, याच्यामध्ये काय आहे बघा, तुम्ही या तिघांसाठी, हा तिघांसाठी पहिल्यामध्ये हेडच आला पाहिजे, दॅट इज 1/2. दुसऱ्यामध्ये हेडच आला पाहिजे 1/2. आणि तिसऱ्यामध्ये मग तुम्ही मेन्शनच नाही ना केलं, तिसऱ्यामध्ये मेन्शन करा. तिसऱ्यामध्ये तुम्ही म्हणतायत की हेड यू किंवा टेल यू, तर दॅट इज 1/4 येऊ लागली. मग 1/4 इथे किती येतोय, 4/8 म्हणजेच 1/2 येतोय. 1 मधून पण मायनस करण्याची गरज पडत नाही या ठिकाणी. बघा काय होऊ लागले, ऍटलिस्ट 2 हेड्स म्हटला होतात ना, ऍटलिस्ट 2 हेड्स, मॅक्सिमम 2 आले तरी चालतील. तर एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, 4 झाले. 4च येतात, दुसरे काही येत नाहीत का, टी टी 2 टी येतात, मग नाही चालणार. कमीत कमी 2 हेड्स, तर 4 4/8 येतोय. आपण काय लिहिलं, ऍटलिस्ट 2 हेड्स म्हटलं. ऍटलिस्ट 2 हेड म्हटलं की त्याला म्हणणार मी नो 2 हेड्स. आता नो 2 हेड्स, नो 2 हेडची प्रोबॅबिलिटी कशी काढणार, इथून बघूयात आपण. नो 2 हेडची प्रोबॅबिलिटी, नो 2 हेड्स, 2 हेड येऊ शकत नाहीत. 1/2, 1/2, तिसरं काही ना, 1/4, 1/4. इथून तेच येऊ लागले, इथून किती येऊ लागले, 4/8 म्हणजे हाफ येऊ लागली ऍक्च्युअल प्रोबॅबिलिटी ऍटलिस्ट 2 हेडची.
ॲटलिस्ट 2 हेड, नो 2 हेड, नो 3 हेड पण घ्यावं लागेल ना मग. तिसरा हेड असला तर चालेल, एक एच असला तर चालेल, तिथं काही जरी आला तर चालेल. 1/4. याला या मेथडने येतात का बघूया बरोबर. ए ऑर बी, ॲटलिस्ट 2 हेडला ही पण एक आहे ना मेथड. इकडून ठीक आहे, प्रॉब्लेम येतोय. ॲटलिस्ट 2 हेड्स, पण इथं 3चा येतो ना. तिसऱ्यावरती कंडिशनच नाहीये, तिसऱ्यावरती कंडिशनच नाहीये. ॲटलिस्ट 2 हेड्स. तर हे तुम्ही हे प्रॉब्लेम कशामुळे येईल माहिती का? हे तुम्ही 3 गोष्टीवरती तुमचं काय चालू आहे, कंडिशन 3 गोष्टीवरती चालू आहे. आपल्याला 2 इव्हेंट पर्यंतच, आता याला मी म्हणलं एक्सटेंड करता येते किती पण इव्हेंट पर्यंत. याला तर करताच येत नाही, कारण की याचा ए युनियन बी युनियन सी घेतला ना, फॉर्म्युला वाढतो. याचा फॉर्म्युला वेगळा आहे जर 3 सेट आले तर, ए युनियन बी युनियन सी साठी. बट या ठिकाणी तसं नाहीये. या ठिकाणी तुम्ही कितीही एक्सटेंड करू शकता. बट आपल्याला जे पण काढायचं आहे की एकतर तिन्ही पण हॅपन होण्याची घ्या ना. तुम्ही तिसरं काय म्हणताय, तुम्ही ॲटलिस्ट 2 हेड जर ज्यावेळेस म्हटलात, मी म्हणतोय की मला कंडिशन अशी पाहिजे की पहिली गोष्ट पण माहिती पाहिजे, दुसरी पण व्हायला पाहिजे आणि तिसरी पण व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणतायत की सर आम्हाला 2च हेड पाहिजे, तिसरा माहिती नाही. मग तिसऱ्यावरती कंडिशनच नाहीये ना. तिसऱ्यावरती कंडिशन आहे का 3 वापरण्यासाठी? बघा, मला हे सांगा की तुम्ही मला कन्फर्म मला ज्यावेळेस तुम्ही सांगाल की हा कोणता इव्हेंट आहे, हा कोणता आहे, हा कोणता आहे, या सी इव्हेंट बाई तुम्ही म्हणताय सर आम्हाला हेड द्या किंवा टेल द्या. हेड असेल किंवा टेल असेल, तुम्ही तिन्ही पण कन्फर्म सांगा ना. सर मला हेच पाहिजे, हेच पाहिजे आणि हेच पाहिजे. अँड ज्यावेळेस येतं त्यावेळेस हा कॉन्सेप्ट वापरता येतो. आता तुम्ही म्हटला ॲटलिस्ट 2 हेड, तिसरा काही का असे ना, त्याच्यामुळे हे डिस्टर्बन्सेस होऊ लागलेले. तर तुम्ही तिन्हीवरती फिक्स कंडिशन सांगून द्या मला की तुम्हाला काय काय पाहिजे तिन्हीवरती. त्यावेळेस हे कन्फर्म तुम्हाला करेक्ट आन्सर भेटून जाईल. याचे एक्झाम्पल्स घेईन मी, तुम्हाला बघायचे. याच्यावरती जेवढे पण एक्झाम्पल्स विचारलेले आहेत ते 2 इव्हेंटवरतीच विचारलेत. तुम्ही 3 कॉइन टॉस केला, 3 आलं, त्याच्यामध्ये तुम्ही 2च तुम्ही काय करतायत, दोघांनाच काय करतायत, कन्फर्म करतायत. दोघांना तुम्ही रिस्ट्रिक्ट करतायत, दोघांचीच कंडिशन तुम्ही सांगतायत, तिसऱ्याची कंडिशनच सांगायला तयार नाहीत, तिसरी कंडिशनच सांगत नाहीयेत. त्यामुळे इथं प्रॉब्लेम येऊ लागला हा फॉर्म्युला वापरताना. कारण की मी इथं कुठलं ॲटलिस्ट 2 हेड म्हणजे नो 2 हेड्स, कुठलेच 2 हेड यायला नाही पाहिजेत. म्हणजे कमीत कमी एक टेल यायला पाहिजे. 2 हेड यायला नाही पाहिजेत म्हणजेच काय, एक टेल आला पाहिजे. नो 2 हेड्स, कुठलेच 2 हेड येणार नाहीत, कुठंच 2 हेड येणार नाहीत. 2 टेल, हां 2 टेल यायला पाहिजेत. म्हणजे 2 टेलची प्रॉबिलिटी काढा बरं. 2 टेल किती वेळेस येतात मग? 1/2 इंटू 1/2, 1/4, 1/4, परत तेच येऊ लागलं आहे ना. नो 2 हेड्स म्हणल्यानंतर याचा कॉम्प्लिमेंट, ह्या ॲटलिस्ट 2 हेडचा कॉम्प्लिमेंट नो 2 हेड्स. या ठिकाणी इकडे तर जाऊ शकत नाही, ॲटलिस्टचा क्वेश्चन आहे, बट 3 गोष्टीबद्दल आहे, 3 इव्हेंट्स आहेत यामध्ये, त्यामुळे आपण इकडे तर जाऊ शकत नाही, कारण की आपल्याकडे 2 इव्हेंटचा फॉर्म्युला आहे. 3 इव्हेंटचा आपण फॉर्म्युला आहे, त्याच्याने लेंदी होऊन जाईल. मग ॲटलिस्टच्या क्वेश्चनला या अँडच्या मेथडने पण सोडवता येते. ॲटलिस्टचा अपोजिट काढायचा आणि 1 मधून मायनस करायचा. ॲटलिस्ट 2 हेडचा अपोजिट नो 2 हेड. हाच येतो का अपोजिट? नीट समजून घ्या इकडे. चला, ॲटलिस्ट 2 हेडचा अपोजिट इथं तर रॉंग करत नाहीत ना, नाहीतर इथंच रॉंग होतं. ॲटलिस्ट 2 हेड, कमीत कमी 2 हेड असायला पाहिजेत. म्हणजेच जास्तीत जास्त 3 हेड असतील तरी पण चालेल. ठीक आहे. सो ॲटलिस्ट काढला नो 2 हेड्स, ॲटलिस्ट काढल्यानंतर नो 2 हेड्स, कुठलेच 2 हेड आले नाही पाहिजेत. तर 2 हेड आले नाही पाहिजेत, कुठंच 2 हेड आले नाही पाहिजेत, म्हणजेच 2 हेड आले नाही पाहिजेत. याचा मिनिंग समजून घ्या. 2 हेड येणार नाहीत. नो 2 हेड्स काय येईल? नो 2 हेडच्या अपोजिट म्हणतो मी, अपोजिट. नो 2 हेडच्या अपोजिट एक हेड म्हणजे 2 टेल. एक हेड येतोय म्हणजे दुसरे 2 काय येणार? नो 2 हेडच्या अपोजिट एक हेड येणार, किंवा नो 2 हेडच्या अपोजिट कुठलेच 2 हेड येणार नाहीत, म्हणजे 2 टेल येणार. 2 टेल आणि एक हेड येणार. बघा, 2 टेल अँड 1 हेड. 2 टेल यायला पाहिजेत आणि 1 हेड यायला पाहिजेत. याची पॉसिबिलिटी किती आहे? THT, TTH आणि HTT. आणखीन TTT येईल का? इथंच गडबड झाली बघा. इथून आन्सर भेटायला आता 3/4. इथून काय येऊ लागले? THT, 2 टेल यायला पाहिजेत, एक हेड यायला पाहिजे. ॲटलिस्ट 2 हेड्स म्हटले ना. मग ह्याच्यामध्ये 3 हेड्स आले तरी पण चालतात. बघा, मी इथं गडबड होऊ लागली, बघलीच तुम्ही तिसरी कंडिशनवरती रिस्ट्रिक्शन दिलं नाही ना, त्याच्यामुळे हे कन्फ्युजन होऊ लागले. तुम्ही ॲटलिस्ट 2 हेड म्हटलात, त्यामुळे इथं हे आपल्याला कॉम्प्लिमेंट सॉल्व्ह करताना अशा पद्धतीने अडचण येऊ लागली की आपल्याला माहिती आहे की नो 2 हेड्स म्हटलंय. नो 2 हेड्स म्हटलंय म्हणजे 2 हेड येणार नाहीत. 2 हेड येणार नाहीत म्हणजे 2 टेल येणार आहेत. 2 टेल येणार आहेत आणि तिसरा हेड पण असू शकतो आणि टेल पण असू शकतो. मग THT, TTH, HTT, TTT 4 झाले. 4/8, 4/8. आता बघा, हां
इथं किती आले? THT TTH 4/8 म्हणजेच किती आला? 1/2. कशाची आली प्रोबॅबिलिटी 1/2? नो टू हेड्स. नो टू हेडची प्रोबॅबिलिटी 1/2. त्याला 1 मधून मायनस करा कारण की आपण कॉम्प्लिमेंट काढलाय हाफ. तिथून पण किती आला? हाफ. तिथून पण हाफच आला ना आपल्या इथून पण. 1 2 3 4 4/8. इथून पण हाफ, इथून पण हाफ. फक्त इथं आपल्याला कॉम्प्लिमेंट पकडताना प्रॉब्लेम कशामुळे झाला? आपण बघा हे जे वर्डिंग जे आहे ना याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, जसं मी पण अडकलो आता. हां, नो टू हेड्स, कुठलेही दोन हेड नाही आहेत. हा, त्या मेथडने काढला. आता नो टू हेड्स म्हटलंय, कुठलेच दोन हेड नको आहेत. तुम्ही तिसऱ्याची कंडिशनच दिली नाही ना. तुम्ही कंडिशन 2 ची दिली आहे. तुम्ही कंडिशन 2 वरून तुम्ही काढा म्हणतायत आणि विचारतायत 3 बद्दल क्वेश्चन. लक्षात आला क्वेश्चन? तुम्ही काय म्हणतायत? नो टू हेड्स. मग तुम्ही असं करा की या ठिकाणी काय करणार? प्रोबॅबिलिटी ऑफ टेल, पहिला इव्हेंट एक एक टेल येणार, दुसरा इव्हेंट दुसरा पण टेल येणार आणि तिसरा हेड पण येऊ शकतो, टेल पण येऊ शकतो. मग इथं तर गडबड होऊ लागली ना. मी तेच तर सांगतोय अगोदरपासून, इथं गडबड होऊ लागली तुमची या ठिकाणी. हे येतं बरोबर. प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपल्याला काय पाहिजे? टेल पाहिजे 1/2. हा पण 1/2 आणि या ठिकाणी हेड पण येऊ शकतो आणि टेल पण येऊ शकतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती झाली? 1. मग इथं येतोय 1/4 येतोय. मग इथं मग ही मिस्टेक कशामुळे होऊ लागली? टेल यायला पाहिजे. हां हां. आता बघा इथून कसं काढायचं? जागेवरून प्रॉब्लेम आहे ना. आता पहिल्या प्लेसला टी येणार, याची प्रोबॅबिलिटी 1/2. दुसऱ्या पोझिशनला काय येणार? 1/2 परत 1/2. हाला इथून 1/8 पहिल्या केससाठी. मग एक तर ही असेल, असा असेल तो, किंवा हा सगळ्यांची 1/8 येईल. बरोबर का? सगळ्यांची 1/8 येईल. 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस का करतोय मी? एक तर किंवा हे असेल किंवा हे असेल. 4/8 दॅट इज 1/2. नाही कळालं? बघा, याने क्वेश्चन विचारला ऍटलीस्ट 2 हेड्स पाहिजे म्हणे त्यांना. 3 हेड्स, 3 कॉइन टॉस केले, ऍटलीस्ट 2 हेड पाहिजे. ऍटलीस्ट 2 हेड पाहिजे. तर आपल्याकडे 3 गोष्टीचा इव्हेंट आहे, म्हणून त्या युनियनच्या फॉर्म्युल्यावरून आपण आन्सर काढू शकत नाही. युनियनमध्ये 2 इव्हेंटचा फॉर्म्युला आपल्या सिलेबसला आहे. 3चा आला तर 3चा फॉर्म्युला आहे बट वेगळा आहे, आणखी लेंदी होतो. मग मी गेलो या मेथडने. या मेथडने गेल्यानंतर मी काय करतो? या मेथडने अँडच्या मेथडने जाण्यासाठी ऍटलीस्टच्या अपोजिट नो 2 हेड्स आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढणार आणि 1 मधून मायनस करणार. मग आता मला हे बघायचंय की 2 हेड्स, कमीत कमी 2 हेड्स यायला पाहिजेत. कमीत कमी 2 हेड्स यायला पाहिजेत. याचा अपोजिट काय आहे? नो 2 हेड्स. नो 2 हेड्स. आता नो 2 हेड्स यायला पाहिजेत, तर याची पोझिशन वेगळी आहेत. आता पोझिशनवरती कंडिशन आली आता की बाबा पहिल्या सुरू टेल यायला पाहिजे, दुसऱ्या सुरू एच यायला पाहिजे, तिसऱ्या सुरू टेल यायला पाहिजे. याची पोझिशनवरती आलं ना, कारण की केसेस एकच थोडी आहेत, केसेस भरपूर आहेत. नो 2 हेड्स म्हणल्यानंतर हेड्स याच्या सिच्युएशन बद्दल सांगितलंय कुठं की 2 हेड सोबतच पाहिजे, 2 हेड नंतर नंतर पाहिजे. तर मी जर ही घेतली THT, हा पण 2 हेडचीच कंडिशन आहे. 2 टेलची कंडिशन आहे. नो 2 हेड, याच्यामध्ये 2 हेड आहेत का? नाहीत. ही सिच्युएशन अवेलेबल आहे त्या ठिकाणी. दुसरी सिच्युएशन कोणती अवेलेबल आहे की TTH. मग हे पोझिशनवरून हे काय होणार? बदलणार. एकतर नो नो 2 हेड्स म्हणल्यानंतर एकतर हे पॉसिबल आहे किंवा हे पॉसिबल आहे. मग अशा केसेस पडू लागल्या की नाही पडू लागल्या? मग याच्यासाठी जर तुम्ही अँडचा फॉर्म्युला वापरत असाल तर याची प्रोबॅबिलिटी, याची 1/2, याची 1/2, याची 1/2 दॅट इज 1/8. याची 1/8. अशा किती केसेस आहेत? 4 केसेस आहेत. मग 1/8 ची ऍडिशन ऑर आहे. एकतर हे असणार, नो 2 हेड्स म्हणल्यानंतर एकतर हे असणार किंवा हे असणार किंवा हे असणार, असे केसेस पडणार. मग 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 असं 4 वेळेस केल्यानंतर काय येते? 4/8. 4/8 म्हणजे 1/2. 1/2 ला 1 मधून सबट्रॅक्ट करा, परत अगेन 1/2. आणि आपलं थिअरॉटिकलनं पण 1/2 आलं होतं. कळतंय का? बट या 3 मध्ये तुम्ही कधी जर गेलात अशा पद्धतीने, तर हे अशा पद्धतीने तुम्हाला हे असे पोझिशनवरती कंडिशन येते. पोझिशनवरती, पोझिशनमुळे केसेस पडले ना. आपण काय करत होतो? एकच पकडून चालतो आपण. पण हे पोझिशन 2 टेल इथं पण असू शकतात, सुरुवातीला पण असू शकतात. पोझिशन कशी बदलली? स्टार्ट एंडला टी, सुरुवातीला 2 ला टी, या लास्ट 2 ला टी, इथं कुठेही टी असू शकतात. मग या प्रत्येकासाठी आपल्याला अँड काढायचे, प्रत्येकासाठी अँड काढायचे आपल्याला. कळालं की नाही कळालं? आता हे क्लिअर आहे ना? चला पुढे जाऊयात. आता याच्या पुढची कंडिशन, याच्या नेक्स्ट कंडिशन
जर आता मला कॉम्प्लिमेंट काढायचे, कॉम्प्लिमेंट याचा नायदर दिस और नायदर दिस, ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ नन, प्रोबॅबिलिटी ऑफ नन इज इक्वल टू काय करणार, म्हणजेच ए आणि बी हे कुठले तरी दोन इव्हेंट्स आहेत आणि मला ते दोन्हीही इव्हेंट नॉन हॅपन होण्याची प्रोबॅबिलिटी काढायची, जे घडणार नाही. इव्हेंट ए होणार जर समजा इव्हेंट ए असेल गेटिंग अँड 2, डायस थ्रो केला गेटिंग 2. इव्हेंट बी आहे गेटिंग 3. इव्हेंट ए आहे गेटिंग 2 डायस थ्रो केल्यानंतर आणि इव्हेंट बी आहे गेटिंग 3 डायस थ्रो केल्यानंतर, ठीक आहे. तर आता मी जर प्रोबॅबिलिटी विचारली की मला अशी प्रोबॅबिलिटी काढायची ज्याच्यामध्ये ज्या इव्हेंटमध्ये 2 पण येणार नाही आणि 3 पण येणार नाही. नायदर दिस, हे पण नाही अँड हे पण नाही, दोन्ही पण नसणारी प्रोबॅबिलिटी काढायची. परत अँड आलाय, बट कसला अँड आलाय, दोन्ही पण नसण्यासाठी. अगोदर ए अँड बी घेतला, हा काय होता, दोन्ही पण हॅपन होण्यासाठी होता, इव्हेंट होण्यासाठी होता. ए अँड बी, ए हा इव्हेंट गेटिंग 2, बी हा इव्हेंट गेटिंग 3. तर हे या ठिकाणी पॉसिबलच होणार नाही बघा. हे एकच डायस थ्रो केला, एका डायसवरती 2 पण पाहिजे 3 पण पाहिजे, असं होतं का कधी, नाही होणार. मग या ठिकाणी इंडिपेंडेंट इव्हेंट नाही आहेत एका गोष्टीसाठी, कळते का. एक डायस थ्रो केला, मला 2 पण द्या आणि 3 पण द्या, असं होऊ शकत नाही. अप्पर फेसला कुठला तरी एकच नंबर येणार, ठीक आहे. त्यामुळे हे इंडिपेंडेंट इव्हेंट नाही आहेत. तर इथून अशा गोष्टीवरून तुम्हाला लक्षात येतं इंडिपेंडेंट इव्हेंट आहे की नाही. आता ए आणि बी गेटिंग 2 गेटिंग 3, आता मला 2 पण नकोय 3 पण नकोय, असं जर मला इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची असेल, त्यालाच मी म्हटलंय पी ऑफ नन, म्हणजे नायदर दिस नॉर दिस. लक्षात घ्या, वर्डिंग लक्षात घ्या. प्रोबॅबिलिटी ऑफ नन, नायदर ए नॉर बी, याची प्रोबॅबिलिटी सांगतोय. सो प्रोबॅबिलिटी ऑफ नन म्हटलं की प्रोबॅबिलिटी ऑफ जेवढे पण इव्हेंट आहेत त्यांचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आणि काय करायचा, प्रोडक्ट. कॉम्प्लिमेंट का घेतोय, कारण की नन नाही. प्रोबॅबिलिटी आपल्याला कशाची दिलेली असणार, हॅपन होण्याची. जर न हॅपन होण्याची दिलेली असली असती तर ती ॲज इट इज पुट केली असती मी. तर मला इव्हेंट ए आहे गेटिंग 2, इव्हेंट बी आहे गेटिंग 3, मला नायदर गेटिंग 2 नॉर गेटिंग 3 पाहिजे. तर मी काय करणार, हे आपल्याला गेटिंगची प्रोबॅबिलिटी दिली, याच्यावरून मी याच्या ए कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी काढणार. कसं, 1 मधून मायनस करणार. याची प्रोबॅबिलिटी आपल्याला दिलेली असेल ए, याची जी पण प्रोबॅबिलिटी आहे, समजा याची 1/2 आहे प्रोबॅबिलिटी, याची काहीतरी समजा 3/2 सॉरी या ठिकाणी समजा 4/7 काहीतरी दिलेली आहे, जी पण दिलेली असेल ती असेल, जी पण असेल ती असेल. सो 1/2 ही इव्हेंट ए ला गेट करण्याची प्रोबॅबिलिटी आहे, बट आपल्याला इव्हेंट ए पण नकोय आणि बी पण नकोय. मग ए नकोची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग मी इथं गेटिंगची दिली आहे, नकोची काढण्यासाठी 1 मधून मायनस 1/2. हे झाली कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी, पहिल्या इव्हेंटच्या कॉम्प्लिमेंटची. बी मध्ये काय करणार, 4/7 याचा कॉम्प्लिमेंट 3/7. मग हे जे कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी ना ती उचलून इथं टाकणार या ठिकाणी आणि यांचा प्रोडक्ट करणार. कुणाची प्रोबॅबिलिटी, नन. कळालं की नाही कळालं, नाही कळालं इथून पण, नाही कळालं इथून पण. इथून काय सांगतोय मी तुम्हाला की अगोदर सांगितलं की पहिलं पण मला हेड पण पाहिजे आणि टेल पण पाहिजे, हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे. 2 कॉइन टॉस केले, हेड पण पाहिजे आणि टेल पण पाहिजे, दोन्ही पण पाहिजे होतं, म्हणून दोघांच्या प्रोबॅबिलिटीचा काय केला, प्रोडक्ट. आता मला हेड पण नको आणि टेल पण नको असं जर म्हटलं तर मी काय करणार, हेडची नको असलेली प्रोबॅबिलिटी काढणार, टेलची नको असलेली प्रोबॅबिलिटी काढणार, जी येणार नाही कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी काढणार आणि दोघांचा काय करणार, प्रोडक्ट. मला हे पण नको आणि ते पण नको होतं म्हणून परत काय करणार, प्रोडक्टच करणार. बट कुणाचा, नकोचा, म्हणजेच कॉम्प्लिमेंटचा प्रोडक्ट करणार, कॉम्प्लिमेंटचा प्रोबॅबिलिटी काढणार आणि त्यांचा प्रोडक्ट करणार. कळते की नाही कळते आता, तर क्लिअर आहे का. चला नेक्स्ट वन. कळेल आता एक्झाम्पल मध्ये. अजून कसं आहे, तुम्ही थिअरॉटिकल मध्ये आहेत, मी अजून थिअरी शिकवतोय, अजून तुम्ही हे झालात. आता कळेल एक्झाम्पल मध्ये कसे कसे डोळे उघडतात बघा आता. चला, हे झालं का. याच्या खाली हे पण लिहून टाका, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 1, जी आता मेथड सांगितली. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 1 इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नन, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नन. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ नन कशी काढायची, जेवढे पण इव्हेंट्स आहेत त्यांचा कॉम्प्लिमेंट घेऊन प्रोडक्ट.
ठीक आहे, कळालं. चला पुढे जाऊयात. क्वेश्चन टाका. क्वेश्चन सिंपल क्वेश्चन घेईन एकदम, आता याच्यावरती बेस्ड असणार. इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ बॅट्समन, बघा थेरॉटिकल पार्ट इथं संपला बरं का. क्वेश्चन येणार याच्यावरूनच, जे मी काल मागचा क्लास आणि जो आजचा क्लास सांगितला ना, क्वेश्चन या दोघांवरूनच येणार आणि तुम्हाला या दोघांचाच यूज करावा लागणार. प्रोबॅबिलिटी ऑफ ए बॅट्समन, इफ द प्रोबॅबिलिटी of a batsman A, capital A, to score century is 0.2 and that of B is 0.3. Find the probability that question A, both the batsmen score century. Question B, at least one will score a century. दोन क्वेश्चन्स विचारले. एक बोथ आला, दोघं पण सेंचुरी करणार. पहिला बॅट्समन ए आणि दुसरा बी पण, ए पण आणि बी पण. आणि सेकंड क्वेश्चन विचारलाय ऍटलिस्ट वन, ए ने सेंचुरी केली तर बी करणार नाही किंवा बी ने केली तर ए करणार नाही, कुठला तर एकच. सॉरी, ऍटलिस्ट वन म्हटलं ना, सॉरी ऍटलिस्ट वन म्हटलंय तर कमीत कमी एक जण तरी सेंचुरी करणार, मॅक्सिमम दोन पण करू शकतात. ठीक आहे, चला. एक्झॅक्टली वन म्हणलं तर मी म्हणलेली केस येते. एक्झॅक्टली वन म्हटलं तर काय करणार, पहिल्याने सेंचुरी केली तर दुसरा नाही करणार आणि दुसऱ्याने केली तर पहिला नाही करणार. टाकून देऊ का ओपन क्वेश्चन? टाकून देतो ओपन क्वेश्चन. एक्झॅक्टली वन विल स्कोर सेंचुरी. चला, काय आलं फर्स्ट आन्सर? पहिला बॅट्समन पण येणार आणि दुसरा बॅट्समन पण सेंचुरी करणार. याची प्रोबॅबिलिटी डेसिमल मध्ये काढून घ्या, इझिली होऊन जाईल. सो लेट इव्हेंट ॲझ्युम करा. लेट इव्हेंट ए आहे की बॅट्समन ए सेंचुरी करेल. बॅट्समन ए गेट्स सेंचुरी. ठीक आहे, इव्हेंट ए घेतला मी की पहिल्या बॅट्समन ए ने सेंचुरी केली, तो इव्हेंट ए घेतला तर त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? मग लगेचच दिलेली आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलेली ऑलरेडी आपल्याला 0.2. परत बी इव्हेंट मी ॲझ्युम केला कशासाठी? बॅट्समन बी गेट्स सेंचुरी. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 0.3. दोघांचे इव्हेंट ॲझ्युम केले, लिहून झाले. आता आपल्याला काय पाहिजे, जी प्रोबॅबिलिटी ज्याची काढायची आहे. क्वेश्चन नंबर ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड बी. का बरं? ए काय आहे? ए सेंचुरी करेल. बी काय आहे? बी इव्हेंट काय आहे? सॉरी, मी तर याला PQ करतो वाटलं तर, हे ए बी मध्ये कन्फ्यूज होईल परत. प्रोबॅबिलिटी ऑफ PQ. ठीक आहे, तर पी इव्हेंट आहे ए सेंचुरी करण्याचा आणि बी आहे क्यू इव्हेंट आहे बी सेंचुरी करण्याचा. मला दोघं पण सेंचुरी केलेलं पाहिजे, पहिल्याने पण आणि दुसऱ्याने. सो म्हणजेच काय येणार? अँड येणार आहे मध्ये, अँड येणार. प्रोबॅबिलिटी ऑफ पी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ क्यू. आणि क्लिअरली आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की पहिला सेंचुरी केला म्हणून दुसऱ्याला काही फरक पडणार नाहीये. की तू केलास मी का करू, असं काही होणार नाहीये. ठीक आहे, ते कॉम्पिटिशन वगैरे हे रेअर केस अशा इग्नोर करायचे. त्यामुळे सो प्रोबॅबिलिटी ऑफ पी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ क्यू, दोघंही इंडिपेंडंट आहेत सेंचुरी करण्यापासून, त्यांना कोणी रोखलेलं नाहीये. असंच असतं इंटरनॅशनल मॅचेसमध्ये. ठीक आहे, सो त्यामुळं हे इंडिपेंडंट आहेत, तर मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार. सो प्रोबॅबिलिटी ऑफ पी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ क्यू दॅट इज 0.2 इंटू 0.3. सो 0.06. राईट आहे का? 0.06. फ्रॅक्शन मध्ये काढायचे, काढू शकता. 6/100, 3/50. फ्रॅक्शन मध्ये पण आन्सर काढू शकता डेसिमलचं. चला सेकंडकडे येऊयात. सेकंडचं किती म्हटलात? सेकंडचं 4.
0.44 सेकंडचं. याला सॉल्व्ह करण्यासाठी आता परत दोन मेथड्स आहेत. ए युनियन बीचा फॉर्म्युला वापरा, कारण की ॲटलिस्ट वन विचारलंय. ए अँड बी काढून टाकले आपण, दिसतं का? ए अँड बी काढलंय, पी अँड क्यू. मग ए युनियन बी काढण्यासाठी काय काय माहिती असायला पाहिजे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ बी अँड प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड बी. पण आपल्याला ए अँड माहिती आहे, दोघांचा सेपरेट सेपरेट पण माहिती आहे, मग या फॉर्म्युल्यावरून पण काढता येईल. किंवा दुसरी मेथड मी आता सांगितलेली, ॲटलिस्ट वन म्हटलं काय करणार? वन मधून नन मायनस करणार, नन. तर ननची मेथड खूप जण वापरतात, कारण की खूप कमी टायमिंगमध्ये एवढा मोठा फॉर्म्युला लिहून व्हॅल्यू कधी पुट करा, त्यामुळे ननची मेथड वापरतात. तर ननची मेथड कशी काढणार बघा आता. हे झालं का? चलो. क्वेश्चन बी, ॲटलिस्ट वन, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट वन म्हटलंय, डायरेक्ट लगेच लिहून टाकतो. वन मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नन. कोण नन, कोण ॲटलिस्ट वन, काही विचारायची गरज नाही, पुढचं माहिती आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट वन बॅट्समन गेट सेंचुरी, असं आहे ना पूर्ण प्रोबॅबिलिटी. कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची? वन बॅट्समन सेंचुरी करेल ॲटलिस्ट. मी त्याला काय लिहिलं? प्रोबॅबिलिटी ऑफ नो बॅट्समन गेट्स सेंचुरी. कुठलाच बॅट्समन सेंचुरी करणार नाही, याला म्हटलं मी नन. शॉर्टकटमध्ये लिहितोय समजण्यासाठी. नन म्हणजे कोणच नाही, कोणच सेंचुरी करणार नाही. पहिला पण सेंचुरी करणार नाही अँड दुसरा पण सेंचुरी करणार नाही. मग आपल्याला पी मी इव्हेंट घेतला होता सेंचुरी करण्यासाठी, क्यू इव्हेंट घेतला होता बी हा बॅट्समन सेंचुरी करण्यासाठी. मला हा पण नकोय आणि हा पण नकोय सेंचुरी केलेला. मग मी काय करणार? याचा पण सेंचुरी नकोय, याची पण नकोय, तर यांचा काय काढणार? कॉम्प्लिमेंट. 1 मायनस 0.2 0.8, 1 मायनस 0.3 दॅट इज 0.7. हे आली कशाची प्रोबॅबिलिटी? कॉम्प्लिमेंटची. पहिल्या इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट आणि हा दुसऱ्या इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट. पीचा कॉम्प्लिमेंट सुरुवातीला आणि नंतर चा कॉम्प्लिमेंट. लक्षात येईल ना? झालं. मग 1 मायनस या दोघांचा काय येणार? प्रोडक्ट 0.8 इंटू 0.7. 1 मायनस 0.56 किती आला? 0.44 आला की नाही आला? आता फॉर्म्युल्याने काढून बघा, हेच आन्सर येते. ती कुठली मेथड नाही काढायला आता आहे. सॅम्पल स्पेस वापर. हा, आता आलो ग्राउंडच्या बाहेर 10वीच्या, कारण की इथं सॅम्पल स्पेसचा काही विषयच नाही आहे. क्लिअर आहे? चला. हा, लास्ट राहिला ना अजून, सी लास्ट राहिला अजून. चला, एक्झॅक्टली वन विल स्कोर हॅज सेंचुरी. कोणतरी एक जण सेंचुरी करणार. किती पॉसिबिलिटीज आहेत सेंचुरी करण्याचा? कोणतरी एक जण करणार, तर किती पॉसिबिलिटीज आहेत? ए सेंचुरी करेल, बी करणार नाही, दॅट इज बी कॉम्प्लिमेंट. प्लस और किंवा ए सेंचुरी नाही करणार, बी करेल. ए करणार म्हणजे ए इव्हेंट हॅपन होणार, बी इव्हेंट हा हॅपन होणार जो मी घेतला होता. बी हा बॅट्समन सेंचुरी करणार नाही, म्हणजेच त्याचा कॉम्प्लिमेंट त्याच्या इव्हेंटचा. नंतर ए करणार नाही बट बी करेल. ह्या दोन पैकी कुठलं तरी एकच होणार आहे ना, दोन्ही पैकी कुठलं तरी एक होणार आहे, इधर दिस और दिस. म्हणून मध्ये काय घेतला? प्लस. मध्ये काय घेतला? प्लस. प्रोबॅबिलिटी ऑफ पी इंटू क्यू बार प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ पी बार इंटू क्यू. अँड करतो ना, इथं अँड करायचं राहिलं माझं. पी अँड क्यू बार पहिला केला तर 100% दुसरा करणार नाही. प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ पी बार अँड पहिला जर नाही केला तर दुसरा 100% करेल. दोन्हीपैकी एक जण करायला पाहिजे ना, त्याचीच तर प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. काय येऊन जाईल मग? ए अँड याला काय लिहिता येते मग? प्रोबॅबिलिटी ऑफ पी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ क्यू कॉम्प्लिमेंट प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ पी कॉम्प्लिमेंट इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ क्यू. कुठे क्यू कॉम्प्लिमेंट? सेकंड मध्ये नाहीये. चला, प्रोबॅबिलिटी ऑफ पी फर्स्ट हॅपन होण्याची प्रोबॅबिलिटी 0.2, क्यू हॅपन न होण्याची प्रोबॅबिलिटी प्लस इंटू 0.3. मल्टिप्लाय करा देन ऍड करा. काय येतो इथून? 0.14 प्लस इथून काय येतो? 0.24, 0.38. फायनल आन्सर. कळालं की नाही कळालं? आता कळालं घ्या. चला, एक क्वेश्चन घ्या. A box contains
पटकन. एक्झाम मध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येणार जे मी देतोय आता तुम्हाला. हे तर एक प्रॅक्टिस करून घेतली ह्या क्वेश्चन मध्ये. काय होतं समजलंय का? बट सगळ्यांना दॅट इज इम्पॉर्टंट. ते महत्वाचं. समजलंय का नाही समजलंय? बघा इथूनच क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. परत परत सांगतोय मी. मागच्या वर्षी पण असाच क्वेश्चन विचारला होता. अ बॉक्स कंटेन्स क्वेश्चन. अ बॉक्स contains 15 transistors. Box contains 15 transistors, comma 5 of which are defective. 5 of which are defective. An inspector takes out one transistor at random, examines it for defects, and replace it after it has been replaced. Another inspector does the same thing, and then so does a third inspector. The probability that at least one of the inspectors find a defective transistors is equal to option A 1/27, option B 8/27, option C 19/27, option D 26/27. एक बॉक्स आहे त्यामध्ये 15 ट्रान्झिस्टर्स आहेत. येतं कोणाला वापरता येईल? जो आताचा कॉन्सेप्ट आहे तोच आहे. बर क्वेश्चन लिहूनच परेशान आहेत. हे फक्त एवढी डिटेल इन्फॉर्मेशन दिले. क्वेश्चन मोठा याचा अर्थ काही लय हे असेल भाग नाही. फक्त त्यांनी एकच प्रोसेस रिपीट केली. 3 इन्स्पेक्टर येऊन गेलेत. आणि ह्याच्याहून तर काही दिसायला पाहिजे. हे ज्याची प्रोबॅबिलिटी विचारली तर आहे ऍटलिस्ट वन म्हणले की 2 दरवाजे उघडले आपल्यासाठी. एक युनियनचा किंवा एक अँडचा. युनियनचा फॉर्म्युला तर लागणार नाही. 3 गोष्टी होऊ लागलेत. अँड कडे फिरावं लागतं. मग अँड कडे यायचं असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल? दुसरी मेथड. प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट वन इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नन. आता कोण ऍटलिस्ट कोण नन थोडंसं क्वेश्चन मध्ये बघूयात.
ॲटलिस्ट वन इन्स्पेक्टर. काय झालं क्वेश्चनमध्ये आता, एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये टोटल 15 ट्रान्झिस्टर आहेत, 5 खराब आहेत, 15 पैकी 5 खराब आहेत. एक इन्स्पेक्टर आला, रँडमली एक उचलला, चेक केला, जर ते ट्रान्झिस्टर चांगला असेल तर ओके, जर खराब असेल तर त्याला तो काय करणार, रिप्लेस करणार. असं किती किती इन्स्पेक्टर आले, असे 3 इन्स्पेक्टर आले, अप टू 3. थर्ड इन्स्पेक्टर 3 वेळेस प्रत्येक येतो, रँडमली एक उचलतो, चेक करतो, खराब असेल रिप्लेस करतो, चांगला असेल तसंच ठेवतो, निघून जातो, परत दुसरा येतो, असे 3 येतात. आपल्याला काय विचारलंय मग, द प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट वन ऑफ द इन्स्पेक्टर, कमीत कमी एका इन्स्पेक्टरला तरी डिफेक्टिव्ह ट्रान्झिस्टर सापडावा, कमीत कमी एकाला तरी डिफेक्टिव्ह ट्रान्झिस्टर सापडावा. त्यासाठी मी काय केलं, एकाला तरी डिफेक्टिव्ह ट्रान्झिस्टर सापडायला पाहिजे, याच्यासाठी 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नन, म्हणजे कोणालाच डिफेक्टिव्ह ट्रान्झिस्टर सापडणार नाही याची प्रोबॅबिलिटी काढा. दॅट इज 1 मायनस. आता या ठिकाणी पहिला इन्स्पेक्टर, फर्स्ट इन्स्पेक्टरला डिफेक्टिव्ह ट्रान्झिस्टर सापडणार नाही याची प्रोबॅबिलिटी काढणार. सापडलेली काढा अगोदर, सापडलेली तर काढा अगोदर, ठीक आहे, सापडलेली काढा. होय हो, तर दम पुन्हा डायरेक्ट काढलं की अजून म्हणतील कसं आलं. सेकंड इन्स्पेक्टरला ट्रान्झिस्टर गेटिंगचं काढतोय बरं का, मी गेटिंग डिफेक्टिव्ह ट्रान्झिस्टर डिफेक्टिव्ह मिळण्याची प्रोबॅबिलिटी काढतोय मी अगोदर सेकंड. तर हे कशाला म्हणणार मी, या इव्हेंटला समजा मी ए म्हटला, या इव्हेंटला बी म्हटलं, आणि थर्ड इन्स्पेक्टरसाठी मी काय म्हटणार, सी इव्हेंट. थर्ड इन्स्पेक्टरसाठी इव्हेंट सी. कळते की नाही कळते, डिफेक्टिव्ह ट्रान्झिस्टर सापडण्यासाठीची प्रोबॅबिलिटी काढतोय बरं का मी. किती येणार, 1/3, 5/15. पहिल्यासाठी 5/15 म्हणजेच 1/3. त्यांनी काय म्हटलं, चेक करणार, वापस ठेवणार, निघून जाणार, म्हणजेच विदाऊट रिप्लेसमेंट आहे ना, सॉरी रिप्लेसमेंट आहे ना, घेतोय, चेक करतोय आणि वापस ठेवतोय. तो तिकडेच घेऊन गेला नाही त्या इन्स्पेक्टरनं, ठीक आहे, तो वापस ठेवलाय त्याच बॉक्समध्ये, म्हणजे नंतरची प्रोबॅबिलिटी पण किती असणार, नंतर पण किती असणार, बल्ब 15च असणार, एक घेऊन जायला नाही सोबत, ठीक आहे. त्यामुळे नंतरची प्रोबॅबिलिटीवर काही फरक पडत नाहीये. म्हणजे हे कसले इव्हेंट आहेत, इंडिपेंडंट आहेत. कळालं का आता, चला याची प्रोबॅबिलिटी 1/3, याची पण प्रोबॅबिलिटी 1/3. तिघांना पण डिफेक्टिव्ह बल्ब भेटण्याची प्रोबॅबिलिटी 1/3, तिघांना भेटण्याची प्रोबॅबिलिटी 1/3. परत सांगतोय, आता तिघांना पण न भेटण्याची काढायची आपल्याला. पहिल्याला पण भेटणार, तिसऱ्याला पण नाही भेटणार. काय येईल, 2/3, 2/3, 2/3. इथं लिहून टाका मग, किती आलं, 1 मायनस 8/27, 19/27. ऑप्शन सी इज करेक्ट. कळालं की नाही कळालं, हे क्वेश्चन विचारलेले आहेत. चला टाइम झाला, नाहीतर मी मागच्या क्वेश्चन लगेच घेणार होतो. घरी सॉल्व करतात, कन्फ्यूज होणार 100. सॉल्व करतात, अटेम्प्ट करतात, ठीक आहे, घ्या मग क्वेश्चन. क्वेश्चन टाका. द प्रोबॅबिलिटी दॅट अ टीचर the probability that a teacher will give unannounced test. The probability that a teacher will give an unannounced test is 1/4. Unannounced test is 1/4. Unannounced test घेण्याची probability आहे 1/4. Full stop. If a student was absent twice, if a student was absent twice, comma, then probability that he missed at least one test. हे त्याचे ऑप्शन्स, ठीक आहे. थँक्यू.